नमस्कार. बहु सुकृते भारती जन्म झाला, मिळे तुष्टी पुष्टी तनाला मनाला. प्रतिष्ठा जिची ध्यास हा रोम रोमी, नमस्कार माझा तुला हिंदू भूमी. भारत मातेला वंदन. स्वातंत्र्यार्थ महाव्रती स्थिरमती, हिंदुत्व संजीवक. वक्ता निस्तुल जो महाकवी तसा, अनलेखक प्रेरक. सेनानी समाज संघटकही, विज्ञान निष्ठापर. द्रष्टा क्रांतिकराग्रणी अमरतो, योगींद्र सावरकर. हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना वंदन. आपल्याला 7 आंधळ्यांची गोष्ट माहिती आहे. एका गावात हत्ती आला आणि हे 7 आंधळे गेले हत्ती बघायला. ज्याने हत्तीच्या पोटाला हात लावला तो म्हणाला, हत्ती भरलेल्या पोत्यासारखा आहे. ज्याने हत्तीच्या पायाला हात लावला तो म्हणाला, हत्ती खांबासारखा आहे. ज्याने हत्तीच्या शेपटीला हात लावला तो म्हणाला, हत्ती झाडूसारखा आहे. ज्याने हत्तीच्या कानाला हात लावला तो म्हणाला, हत्ती सुपासारखा आहे. पण खरं म्हणजे कोणाचंच वर्णन हे हत्तीचं परिपूर्ण वर्णन नव्हतं. पण हे सगळं वर्णन जर एकत्र केलं तर हत्तीचं परिपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता ज्यांनी वाचल्या असतील ते म्हणतील, स्वातंत्र्यवीर सावरकर महाकवी सावरकर आहे. कुणी म्हणेल स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारकांचे कुलपुरुष आहेत. कुणी म्हणेल सावरकर हिंदुत्वनिष्ठ. कुणी म्हणेल वक्ता, कुणी म्हणेल लेखक, कुणी म्हणेल द्रष्टा, कुणी म्हणेल योगी. पण हे सगळं वर्णन एकत्र केलं तर सावरकर नावाचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर परिपूर्णपणे उभं राहतं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नावाचं रसायन हे असं काही अलौकिकच. 22 जून 1897 चाफेकर बंधूंनी रँड आणि आयस या 2 इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या झाडल्या. आणि त्याचा परिणाम काय? न्यायालय इंग्रजांचं, न्यायाधीश इंग्रजांचा आणि न्यायही इंग्रजांचाच. चाफेकर बंधूंना झाली फाशी. 18 एप्रिल 1898 दामोदर हरिपंत चाफेकर फासावर चढले. आणि 15 वर्षाचा तात्या, त्याच्या मनात आलं, आता चाफेकर बंधूंनी पेटवलेला हा स्वातंत्र्याचं होमकुंड कोण धगधगत ठेवणार? त्याच्या मनात विचार आला, दुसरं कोणी कशाला, मी का नाही? 15 वर्षाचा तात्या धावत आपल्या देवघरामध्ये गेला आणि तुळजाभवानीच्या चरणांना स्पर्श करून तात्यांनी प्रतिज्ञा केली. घोर प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा जशी घेतली रोहिडेश्वराला रुधिराचा अभिषेक करून, तशीच प्रतिज्ञा तात्यांनी घेतली. हा 15 वर्षाचा तात्या म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. वयाच्या 15व्या वर्षी घेतलेली प्रतिज्ञा आजन्म मरेपर्यंत त्यांनी पाळली. शेवटचा अखेरचा श्वास असेपर्यंत केवळ मातृभूमीशिवाय त्यांच्या मनात दुसरा कसलाही विचार नव्हता. त्यांच्या आयुष्यातली एक एक घटना म्हणजे जगाच्या इतिहासातली एकमेव अद्वितीय अशी घटना. तशीच ही आजची 8 जुलैची घटना. त्रिखंडात गाजलेली ती उडी मार्सेलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घेतलेली. ह्या उडीच्या मागचा इतिहास थोडासा आपण बघूया. 9 जून 1906 पर्शिया बोट निघाली भारताच्या किनाऱ्यावरून लंडनला जाण्यासाठी. त्या बोटीमध्ये होते विनायक दामोदर सावरकर. कशासाठी निघाले होते लंडनला? बॅरिस्टरकीचा अभ्यास करण्यासाठी. शत्रूच्याच शिबिरात जाऊन शत्रूच्या कायद्याचा अभ्यास करायचा आणि त्या अभ्यासातूनच शत्रूला प्रत्युत्तर द्यायला उभं टाकायचं, हाच विचार होता. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या भारत भवनमध्ये तिथे जाऊन विनायक दामोदर सावरकर राहायला लागले. तिथे पोहोचल्याबरोबर ठरलेलं क्रांतिकार्य सुद्धा सुरू झालं. बॅरिस्टरकीचा अभ्यास तर सुरू होताच. तिथे सावरकरांना अनेक मित्र भेटले. VVS अय्यर, ज्ञानचंद वर्मा, मॅडम कामा, सेनापती बापट, MPT आचार्य आणि मदनलाल ढेंगराव या सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीने सावरकरांनी लंडनमध्ये सुद्धा अभिनव भारताचं कार्य सुरू केलं.
अगदी 1857च्या स्वातंत्र्य समराला 50 वर्ष पूर्ण झाले. तो सोहळा सुद्धा त्यांनी लंडनमध्ये साजरा केला. 1857चं स्वातंत्र्य समर लिहिलं, मॅझिनीच्या आत्मचरित्राचा अनुवाद केला. अभिनव भारताचं कार्य अशा रीतीने लंडनमध्ये सुरू झालं आणि मग तो दिवस उजाडला. 1 जुलै 1909 इम्पिरियल इन्स्टिट्यूटमध्ये नॅशनल इंडियन असोसिएशनचा वार्षिक समारंभ सुरू होता आणि या समारंभाला मदनलाल धिंगरा जाऊन उपस्थित राहिला. काय घडलं त्यावेळेस? मदनलाल धिंगरांनी समोरासमोर उभं राहून कर्झन वायलीला गोळ्या झाडल्या. पळून जाण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. मदनलाल धिंगरा पकडला गेला आणि इंग्रजांच्या न्यायानुसार त्याला शिक्षाही तशीच मिळाली, फाशी. मदनलाल धिंगराला फाशीची शिक्षा मिळाली. इकडे भारतात काय घडत होतं? भारतामध्ये अनंत कान्हेरेंनी सुद्धा जॅक्सनला गोळ्या झाडल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा छोटा मुलगा प्रभाकर देवी येण्याचं निमित्त होऊन तो देवाघरी निघून गेला. बाबा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर यांना सुद्धा जन्मठेप झाली आणि काळ्या पाण्यावर त्यांची पाठवणी झाली. बाळ धाकटा बंधू तो सुद्धा पकडला गेला. नाशिकच्या तिळभांडेश्वर गल्लीतल्या सावरकरांच्या घराला सरकारने कुलूप ठोकलं. घरावर जप्ती आली आणि घरातल्या 2 स्त्रिया, सावरकरांची मातृतुल्य येसूवहिनी आणि पत्नी, या दोघी जणी अंगावरच्या नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडल्या. नाशिकला एका मंदिरात राहायला आल्या. ही स्थिती सावरकर घराण्यातल्या स्त्रियांची झाली. अभिनव भारताच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा इंग्रज सरकारने छळ सुरू केला होता. त्यावेळेस एक पत्र भारतातून लंडनला जायचं आणि लंडनहून एक पत्र भारतात यायचं. सावरकरांच्या येसूवहिनींनी इकडच्या सगळ्या घटनाक्रम कळवणारं पत्र आपल्या लाडक्या दिराला लिहिलं. सावरकरांना ते पत्र जाऊन पोहोचलं. हे सगळं वाचून सावरकरांचं मन गलबलून आलं. त्यांना हे सगळं असह्य झालं. त्यावेळेस ब्रायटनला आपले मित्र निरंजन पाल याच्या समवेत सावरकर राहत होते. ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर सावरकर उभे होते. समुद्राच्या लाटा येऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करत होत्या आणि त्याच वेळेस सावरकरांच्या मनामध्ये विचार आला, या समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्यावर माझी मातृभूमी आहे. हाच सागर माझ्या मातृभूमीचे चरणतल सुद्धा धुत आहे. आणि त्यांच्या तोंडातून अस्फुट उद्गार बाहेर पडला, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सावरकरांना लागली होती मातृभूमीची ओढ. पण आता ते कसं शक्य होतं? कारण इंग्रज सरकारचा ससेमिरा सुरू झालेला होता. सावरकर पॅरिसला जाऊन राहिले. तिथे श्यामजी कृष्ण वर्मा होते, मादाम कामा होत्या. त्यांच्या सहयोगाने पुढील कार्याची आखणी सुरू होती. पण सावरकरांची तब्येत बिघडली. त्यांना ब्रॉन्कायटिसचा त्रास सुरू झाला आणि तरीही सावरकरांनी निर्णय घेतला लंडनला परत जाण्याचा. सगळ्यांनी त्यांना सांगितलं की जाऊ नका, तिथे गेल्याबरोबर तुम्हाला अटक होईल, तुमच्या नावाने अटक वॉरंट निघालेलंच आहे. पण तरीही सावरकरांनी ऐकलं नाही. सावरकर निघाले. व्हिक्टोरिया स्थानकावर गाडी येऊन उभी राहिली. सावरकर डब्याच्या दारात आले आणि स्थानकावर पाऊल टाकायचा अवकाश की पोलिसांनी त्यांना घेरलं. सावरकरांना अटक झाली. स्थानकावरून सरळ त्यांना ब्रिक्स्टनच्या तुरुंगात नेण्यात आलं. सावरकरांवर अनेक आरोप होते. आता फक्त हे आरोप सिद्ध व्हायचे राहिले होते आणि त्यासाठी त्यांच्यावरचा अभियोग चालवला जाणार होता. ब्रिक्स्टनच्या तुरुंगात सावरकरांना भेटायला त्यांचे मित्र आले, VVS अय्यर, आणि सावरकरांनी त्यांना सूचना दिली. सावरकरांना आता त्यांचा अभियोग चालवण्यासाठी भारतात नेण्याचं ठरवलं होतं आणि म्हणून सावरकर VVS अय्यर यांना म्हणाले, जमल्यास मार्सेलिस. बस सावरकरांच्या डोक्यामध्ये तेव्हापासूनच योजना सुरू झालेली होती आणि आता सावरकरांवरचा खटला चालवण्यासाठी, अभियोग चालवण्यासाठी 1 जुलै 1910 मोरिया बोट निघाली हिंदुस्थानकडे.
मोरया बोटीचा प्रवास जसा सुरू झाला तसा सावरकरांच्या डोक्यामधलं विचारचक्र सुद्धा सुरू झालं. 6 दिवस बोटीने प्रवास केला. 7 जुलै 1910 मोरया बोट फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर थांबली. 7 जुलैचा तो दिवस. सावरकरांना वाटलं रात्रीच्या अंधारात आपल्याला इथून पळून जाणं कदाचित सोयीचं होईल. त्यांनी स्नान केलं आणि स्नानगृहातून पळता येतंय का याचा थोडासा प्रयत्न केला. पण त्या रात्रीच्या अंधारात सुद्धा सावरकरांची तिथून सुटका होणं त्यांना अशक्य वाटलं. ते तसेच परत आपल्या जागेवर आले. झोप कुठे येतेय, अस्वस्थ होते, पण झोपेचं सोंग घेऊन पडलेले होते. त्यांना असं जाणवलं की भारत माता आपल्या कानाशी येऊन कुजबुजते. काय म्हणतेय भारत माता, उठ आत्ताच, आत्ता नाही तर कधीच नाही. सावरकरांचा निश्चय ठाम होत होता. 8 जुलै पहाट झाली. सावरकरांनी त्यांच्या रक्षणासाठी जे पहारेकरी होते त्यांना सांगितलं की मला शौचाला जायचं आहे. ते दोघंही सावरकरांना शौचकूपाकडे घेऊन गेले. सावरकर आत गेले. अंगातला काळा झगा काढला. त्या दाराला गोल वाटोळी काचेची खिडकी होती. त्याच्यावर त्यांनी आपल्या अंगातला तो काळा झगा अडकवला आणि पोर्टहोल उघडण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्नांनी ते पोर्टहोल उघडलं आणि आता तिथून बाहेर पडायचं असं सावरकरांनी मनाशी ठरवलं. पण त्या पोर्टहोलमधून बाहेर पडणं अशक्य होतं. खूप लहान होतं ते, पण तरीसुद्धा त्या पोर्टहोलमधून बाहेर पडण्याचा सावरकरांनी प्रयत्न केला. या सावरकरांच्या प्रयत्नाचं वर्णन करणारी लोककवी मनमोहन यांची एक कविता आहे. कवी मनमोहन काय वर्णन करतात? घेतला रोधुनी श्वास, संकुचित केले अंग, खिडकीवर धडकत होती उद्धट लाटांची रांग. त्या ताठ तुफानातूनही छाती याची उत्तुंग, देशाचा जय जय करुनी मारिला सूरवीरानी, टाकिले गगन भारोनी रवी शशी भंजनाला अस्मान कडाडून गेला. त्या छोट्याशा पोर्ट होलमधून आधी एक हात बाहेर काढला, मग डोकं बाहेर काढलं, मग दुसरा हात, छाती अंग सगळं खरचटलं गेलं, रक्त झालं, इतका त्रास झाला. पण तरीही फक्त मातृभूमीसाठी डोळ्यासमोर होती फक्त मातृभूमी. माझ्या मातृभूमीला स्वतंत्र करायचं आहे या एकाच ध्येयाने या वीरांनी त्या पोर्ट होलमधून उडी मारली. ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विसरला, बुरुजावर फडफडलेला झाशीतील घोडा हसला. वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला, क्रांतीच्या केतूवरला अस्मान कडाडून गेला. पोर्टहोलमधून सावरकरांनी समुद्रामध्ये उडी मारली आणि इकडे बाहेर जो पहारेकरी उभा होता तो वाट बघत होता की आतला कैदी अजून बाहेर का येत नाही. दार ठोठावलं, आतून काहीच प्रतिसाद नाही. त्याला शंका आली. त्या काचेवरती त्यांनी काठी आपटली, काच फुटली, आतला जो काळा झगा अडकवलेला होता तो खाली पडला आणि त्या काचेतून बाहेरच्या पहारेकऱ्यांनी पाहिलं तर त्याला पोर्टहोलमधून फक्त 2 पाय बाहेर जाताना दिसले. आणि मग एकच आरडाओरडा झाला, कैदी पळाला, कैदी पळाला. आणि मग काय, 2 छोट्या बोटींमधून इंग्रज सावरकरांचा पाठलाग करत निघाले आणि सावरकर मात्र सागर पोहत बाहुबलाने, आपल्या बाहुबलाने सागर पोहत निघाले. कुणी म्हणतं काय तर सावरकरांना 1-2 फरलांग फक्त पोहत जावं लागलं का? किती किलोमीटर पोहले, किती मीटर पोहले, किती फूट पोहत गेले, किती फूट पोहत गेले, किती अंतर पोहत गेले याला महत्त्व नाही आहे, कोणत्या परिस्थितीत पोहत गेले याला महत्त्व आहे. आणि लक्षात घ्या, सावरकरांनी मारलेली ही उडी एखाद्या जलतरण तलावावरून मारलेली उडी नव्हती, ती पर्शिया बोटीतून शत्रूच्या तावडीत असताना मारलेली उडी होती. त्यामुळे ही उडी त्रिखंडात गाजली, सगळ्या जगाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि म्हणून यासाठी सावरकर हे एकमेव अद्वितीय ठरले.
सावरकर सागर पोहत निघाले. फेसाच्या जबड्यामध्ये दर्याच घडाया पाही, बंदुकीची गोळी याच्या मस्तकास चाटून जाई. छोट्या बोटीतून सावरकरांचा पाठलाग होत होता. नुसताच पाठलाग होत नव्हता, बंदुकीतून गोळ्यांच्या फैरी झाडल्या जात होत्या. म्हणून बंदुकीची गोळी याच्या मस्तकास चाटून जाई. देशाच्या सेवेसाठी तोडिल्या जीवाच्या गाठी, लावी येले रक्त ललाटी, ये भगवती रक्षा याला, अस्मान कडाडून गेला. अस्मान कडाडून जाणारी ही अशी उडी सावरकरांनी मारली. पोहत पोहत तटापर्यंत जाऊन पोहोचले. तटावर तिथे भिंत होती. भिंत चढून जाण्याचा प्रयत्न केला. हात पाय ओले होते, अंग ओलं होतं, पाय निसटत होते, हात निसटत होते. दोनदा खाली पडले. पुन्हा तिसऱ्यांदा प्रयत्न केला. ती भिंत चढून जाऊन सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर जाऊन पोहोचायचं होतं. कारण कायद्याचा अभ्यास केला होता ना. फ्रान्सची भूमी, या भूमीवर जर मी पाय ठेवला तर मी आता इंग्रजांचा कैदी राहत नाही, मी फ्रान्स सरकारचा कैदी होतो, असं म्हणून सावरकरांनी ही उडी घेण्याचा विचार केलेला होता. भिंत चढून गेले. फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवला आणि सावरकर धावत सुटले. चपलेच्या चांचल्याने, पाण्याची कापी वेगाने, चुकवित गोळ्या ईर्षेने फ्रान्सचा किनारा गाठला. ह्या गोळ्या मोठ्या चपलतेने चुकवत सावरकर फ्रान्सच्या भूमीपर्यंत जाऊन पोहोचले. फ्रान्सचा किनारा गाठला, अस्मान कडाडून गेला. दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोन, जे गेले आई करिता सागरास पालांडून. हनुमानानंतर आहे या विनायकाचा मान. सीतामाईच्या शोधासाठी हनुमंत सुद्धा सागर उल्लंघून गेले होते, तसंच आपल्या भारत मातेसाठी. म्हणून हनुमानानंतर आहे या विनायकाचा मान, लावून या प्राणपणाला अस्मान कडाडून गेला. ही अशी त्रिखंडात गाजलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची उडी. सावरकर फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवला आणि तिथून धावत सुटले. रस्त्यामध्ये त्यांना फ्रान्सचा एक पोलीस दिसला. त्या पोलिसाला सावरकर सांगायला लागले की मी चोर नाहीये, मी कैदी आहे, राजकीय कैदी आहे, आणि तुम्ही मला अटक करा. फ्रान्सच्या भूमीवर मी आता पाय ठेवलेला आहे. पण सावरकरांची भाषा त्याला तितकीशी समजत नव्हती आणि हे समजावून सांगेपर्यंत मागून इंग्रज पोलीस तिथे येऊन पोहोचले. आणि तुमचं माझं साऱ्या भारत देशाचं दुर्दैव, त्या इंग्रज पोलिसांनी त्या फ्रान्सच्या पोलिसाची मूठ दाबली. लोभ, पैशाचा मोह कुणाला नाही चुकला. त्या थोड्याशा पैशाच्या लोभाबाई त्या फ्रान्सच्या पोलिसांनी सावरकरांना पुन्हा इंग्रज पोलिसांच्या ताब्यात दिलं. सावरकर पकडले गेले. काय ठरलं होतं? VVS अय्यर यांना सांगितलं होतं फ्रान्सचा किनारा. पण केवळ काही मिनिटांनी चुकामुक झाली. सावरकरांच्या हातामध्ये पुन्हा बेड्या पडल्या आणि तिकडे मादाम कामा आणि VVS अय्यर आले. पण सावरकर पुन्हा बोटीकडे निघालेले होते. सगळ्यांनाच फार चुटपुट लागली. सावरकरांना पुन्हा बोटीवर आणलं. आता आणखीन अतिशय कडक पहारा झाला. आता सावरकरांच्या हातापायात तर बेड्याच अडकवल्या गेल्या आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारे हे पोलीस अधिकारी सुद्धा आता डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष द्यायला लागले. बोटीचा प्रवास भारताच्या दिशेने सुरू झाला. सावरकरांची ही उडी फसलेली असली तरी ती जगाच्या इतिहासातली एकमेव अद्वितीय अशी उडी ठरलेली आहे. आता पुढे काय? पुढे हिंदुस्थानात जाणार, खटला चालवला जाणार आणि सावरकरांना पूर्ण कल्पना होती की जन्मठेप नाहीतर फाशी, याशिवाय आता आपली सुटका नाही. मग हाती घेतलेलं व्रत, की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. मातृभूमीला स्वतंत्र करण्याचं हे सतीचं वाण जे हाती घेतलेलं होतं ते सिद्धीस कसं जाणार? सावरकर विचार करत होते. आणि मग त्यांनी स्वतःचं आत्मबल वाढवलं. स्वतःच्या मनाला समजावलं की हो, तुझी शपथ पूर्ण होणार, तुझी मातृभूमी स्वतंत्र होणार, तुझी मातृभूमी परदास्याच्या शृंखलातून स्वतंत्र होणार. कारण तू ते कार्य करणार आहेस. तू तुझ्या मातृभूमीला स्वतंत्र करणार आहेस. तुझी शपथ तू पूर्ण करणार आहेस. आणि त्यावेळेस सावरकरांनी स्वतःच्या मनाला काय सांगितलं?
नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हा आत्मा अमर आहे, तुला कोणीही नष्ट करू शकणार नाही. आणि सावरकरांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, अनादि मी अनंत मी अवध्य मी मला मारिले रिपू जगती असा कवण जन्मला. अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. हा मृत्यू मला जवळ करणारच नाहीये, हा मृत्यूच मला घाबरतो आहे. नाही, जोपर्यंत माझं व्रत सिद्धीस जात नाही तोपर्यंत हा मृत्यू सुद्धा मला स्पर्श करू शकणार नाही. अनादि मी अनंत मी अवध्य मी बला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. असे हे मृत्युंजय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आज 8 जुलैच्या निमित्ताने आपण त्यांचं स्मरण केलेलं आहे. हे स्मरण मनामध्ये सतत ताजं ठेवूया आणि आजही आपली मातृभूमी आपल्या हाकेची वाट पाहते आहे, आपल्या मदतीची वाट बघते आहे. मातृभूमीचे जे दोन शत्रू आजही तिचा गळा आवळण्यासाठी टपून बसलेले आहेत, त्या शत्रूपासून आपण आपल्या मातृभूमीचं रक्षण करू. इंच इंच सुद्धा भूमी आम्ही शत्रूच्या ताब्यात जाऊ देणार नाही, हा संकल्प आजच्या या साहस दिनाच्या निमित्ताने करू. धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद.